आपल्याला समग्र शिक्षा अभियान निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला काही पुस्तकं मिळाली. त्याच्यामध्ये गणित कार्यपुस्तिका, मराठी बालभारती कार्यपुस्तिका, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये आज आपण या निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला मिळालेली जी पुस्तिका आहे, कोणती? मराठी बालभारती ही पुस्तिका, त्याबद्दल आपण माहिती पाहू. तर पहा, अनुक्रमणिकेचं तुम्ही वाचन करायचं. द्वितीय सत्रातील पहिला घटक आहे चित्र गप्पा. काय? चित्र गप्पा. याच्यामध्ये वेगवेगळे चित्र दिलेत. कशाचं चित्र आहे बरं? पहिलं पहा, काय करतात ती मुलं? काय करतात? खेळ खेळतात. कोणता खेळ खेळतात ते? लगोर. हे काय खेळतात? क्रिकेट, विट्टी दांडू. ह्या मुली फुगडी खेळतात. आणि हे गजगे खेळतात. गजगे काय म्हणतात? गजगे. आणि बघा, चित्रातील खेळांची नावे सांग. कोणकोणते सांगा बरं? चित्रातील कोणकोणते खेळत? मग परत एकदा, क्रिकेट, लगोर, विट्टी दांडू, फुगडी, सागर गोटे, त्यालाच गजगे पण असं म्हणतात. नंबर 2, तुला आवडणाऱ्या खेळाविषयी माहिती सांग. आता तुम्हाला कोणता खेळ आवडतो त्याविषयी तुम्ही माहिती सांगायची. 3, चेंडूचा वापर करून कोणते खेळ खेळता येतील ते सांग. चेंडूचा वापर करून कोणकोणते खेळ खेळतात आपण? क्रिकेट खेळतो. पुन्हा चेंडू वापरतो का कबड्डीमध्ये? हा, चेंडूचा खेळ टप्पा, कॅच कॅच आहे की नाही, असे खेळ खेळतो. कृती नंबर 2, चौकटीत दिलेल्या प्रकारानुसार चित्र जोड. मग आता मैदानी खेळ कोणते आणि बैठे खेळ कोणते, त्यांची चित्र जोडायची. आता ह्या चित्रात दिलाय तो कोणता खेळ आहे? हा मैदानी खेळ आहे. हा सुद्धा मैदानी खेळ आहे. आणि हा सुद्धा मैदानी खेळ. चेस हा बैठे खेळ आहे. सापशिडी हा बैठे खेळ आहे. कॅरम बैठे खेळ आहे. आणि हे मुलं काय खेळतात? खो खो खेळतात. हा कोणता खेळ आहे? मैदानी खेळ. खो खो हा मैदानी खेळ आहे. अशा प्रकारचे बैठे खेळ आणि मैदानी खेळ.